खुदा इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में साल 2024-25 के लिए एडमिशन स्टार्ट हो गए हैं। यहाँ बेहतर एजुकेशन के साथ साथ स्पोर्ट्स एक्टिविटी, स्मार्ट क्लासरूम, कल्चरल एक्टिविटी और बेहतर इंफ्रास्ट्रक्चर मौजूद है। यहाँ क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स हैं जो कमज़ोर बच्चों का खास ख्याल रखते हैं। पिछले 15 सालों में खुदा स्कूल से काफ़ी होनहार बच्चे पास आउट होकर समाज में अपना मुकाम हासिल किया है। हाजी उमर मूसा एजुकेशन ट्रस्ट द्वारा संचालित खुदा इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस IT एंड कॉमर्स IT एट 5th निज़ामपुरा अपोजिट राम भवन होटल, भिवंडी। नीलेश सांबरे सर जिंदाबाद। नीलेश सांबरे आगे बढ़ो। ऐसा के आई गई निशानी मशीनिया, 17 नंबर पे सिलाई मशीनिया। दोस्तों और एक बात सुन लो, 20 मई को वोट डाले सिलाई मशीनिया। 20 मई को डाले सिलाई मशीनिया। अहो या लोकप्रतिनिधी पक्षाच्या लोकांना कळतच नाही ना, या भिवंडी शहरामध्ये 1 लाख लाभार्थी आमचे आहेत, 1 लाख कुटुंब लाभार्थी आहेत आणि आमचं कुटुंब आमच्याबरोबर, आमचा हेतू प्रामाणिकपणे आहे का इथल्या सर्व आमच्या बांधवांना, मग ते आगरी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, कुणबी कुठल्याही सर्व समाजाचे असतील, परप्रांतीय असतील, यांना यांच्या आरोग्याबाबत काय केलं आहे का, यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत केलं आहे का, महिलांच्या रोजगाराबाबत काय केलं आहे का, किंवा युवांच्या रोजगाराबद्दल कोणीतरी काय काम केले का। फक्त निवडणुका आल्या तर कोणीतरी महाविकास आघाडीच्या नावाने मत मागतो, कोणीतरी युतीच्या नावाने मत मागतो आणि इथल्या गरीब माणसाला तसं सोडून दिलं जातं। आज लूम्स बंद आहेत, कितीतरी वर्ष झाले। टोरंटोचा इतका मोठा विषय आहे। या शहरामधलं इंदिरा गांधी रुग्णालयाची परिस्थिती बघितल्यानंतर आपण पत्रकार मांडताय, परंतु लोकप्रतिनिधी जबाबदारी नाही का। ज्या हॉस्पिटलमध्ये 15 लाख लोकसंख्येचा बळ आहे त्या हॉस्पिटलमध्ये साधा सर्जन नाही आहे, फिजिशियन नाही, पिडियाट्रिशियन नाही, गायनाईक नाही आहे। इतकंच नाही तर या शहरामध्ये एवढी बकाळ वस्ती झालेली, इथल्या रोजगाराबाबत काही नाही, इथल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल अत्यंत दयनीय अवस्था आहे। या सगळ्या अवस्था बदलण्याबाबत गेली जिजाऊ 15 वर्षे काम करते। जागावर मेडिकल कॅम्प घेऊन इथल्या रुग्णांना बरं करण्याचं काम करते। महिलांना सक्षम करण्याच्या नावाखाली मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस, शिलाई मशीन क्लासेस, विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिला। अगदी परप्रांतीय बांधवांप्रमाणे हातगाड्याही उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचबरोबर युवांना शिक्षणासाठी प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सचे कार्यक्रम केलेले आहेत। याच भिवंडीमधून शेकडो विद्यार्थी झडपूरला शिकून चांगल्या पदावर डॉक्टर झालेत, IIT इंजिनियर झालेत, VJTIला इंजिनियर झालेत। स्पर्धा परीक्षातून अनेक विद्यार्थी प्रशासनात लागलेत। या तालुक्यामध्ये 6 स्पर्धा परीक्षा वाटण्याला आहेत आपली, त्यामधून जवळजवळ 109 विद्यार्थ्याहून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये नोकरी लागलेत। 5 पोलीस अकॅडमी आहेत आणि या सर्व चांगल्या कामाचा लोकांनी कुठेतरी धास घेतलेला आहे आणि सर्वकडं समाज बांधव सर्व एकत्र येत आहेत। फक्त राजकारणी लोक तुम्हाला वाटतात की खूप मोठे आहेत, भारतीय जनता पार्टी खूप मोठे, कपिल पाटील मंत्री झाला म्हणून खूप मोठा आहे, बाळ्यामामाने 8 पक्ष बदलले म्हणून बाळ्यामामा खूप मोठा आहे, परंतु हा चुकीचा समज आहे। जे लोक आपल्या तालुक्याचे होत नाही, गावाचे होत नाही, समाजाचे होत नाही, ते कसले मोठे आलेत। कोणत्या पक्षाला वाटलं कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी इथे केंद्रीय विद्यालय आणायला पाहिजे होतं ना, केंद्रीय विद्यालय नवोदय आणायला पाहिजे होतं। केंद्राचे कुठकुठले रेल्वे स्टेशनची परिस्थिती जाऊन बघा भिवंडीची कशी आहे। भिवंडीवाल्यांना कल्याण स्टेशनवरती फक्त 5% कोटा मिळतो रिझर्वेशनचा। कधीतरी जाऊन बघा भिवंडीच्या इंदिरा गांधीच्या हॉस्पिटलची हालत बघा, इथल्या शिक्षण व्यवस्थेचे, महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था बघा। अक्षरशः भिवंडीमध्ये फिरताना ज्या दिवशी आम्ही फिरलो त्या दिवशी जेवण होत नाही अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्या बांधवांना मला चांगला सुजलाम करायचं आहे। इथे कोण जितेंद्र आव्हाड येऊन भिवंडी नाही सुधारणार, त्यांनी मुस्लिम बांधवांना वापरण्याचंच काम केलं। मग आमचा तो नजीब मुल्ला असू दे किंवा इतर कोणी असू दे, शरद पवारजीने या ठाणे जिल्ह्यातील सगळ्यांना
वापरण्याचंच काम केलेलं आहे. शरद पवारांनी कधी वाटलं नाही का अंतुलेंना मुख्यमंत्री करावं, शांताराम गोलपांना मुख्यमंत्री करावं. त्यांचं बारामती जसं सुधारलं, मेडिकल कॉलेज आणले, इंजिनिअरिंग कॉलेज आणले, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणल्या तशा वाटल्या. मोदींना कधी वाटलं नाही भिवंडी सुधारावं. त्यांनी फक्त बडोदा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेनमार्फत इथनं काय काय नेता येईल गुजरातला एवढंच बघितलेलं आहे. आणि कपिल पाटलांनी फक्त 10 मशीन पैसे मोजायला लावून आपल्या घरच्या पोरांना सांगितलं फक्त आणा पैसा, आणा आणि पैसा मोजून साठवून ठेवा. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे, हे एक चांगलं काम करण्यासाठी ज्या युवकांनी, ज्या शेतकऱ्याच्या पोरांनी गेले 15 वर्षभर काम केलेलं आहे त्याला चांगली संधी देण्यासाठी भिवंडीकरांना सर्वांना कळकळीची विनंती आहे का आपण एक मताने सर्वांनी, मी काँग्रेसवासीच असल्याने तुम्ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहा आणि आपली निशाणी शिलाई मशीन, ज्या 35,000 भगिनींना आम्ही शिलाई मशीन देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. जवळजवळ 1.5 ते 2 लाख भगिनींना शिलाई मशीनचं ट्रेनिंग देऊन उभं केलेलं आहे. त्यातीलच 1 लाख भगिनींना दरवर्षी रोजगार देण्याचं काम आम्ही नक्कीच करू. आणि हे भिवंडी शहर, नवी मुंबई किंवा BKC सारखं एकदम साफसुथरं, इथला जो लूमचा विषय तो ज्याप्रमाणे सुरतचा टेक्स्टाईल पार्क आहे त्याप्रमाणे टेक्स्टाईल पार्क करून आमच्या कुठल्याच भगिनीला उपचारापासून बळी पडल्या तर त्याचा सर्वोच्च जबाबदारी माझी असेल. आणि कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार याची काळजी मी घेईन. 100 मोहल्ला क्लिनिक आणि 100 मोहल्ला ट्युशन क्लासेसची व्यवस्था मी या भागात करेन. 25 CBSE शाळा उघडेन, त्यापैकी 5 या अल्पसंख्याक समाजासाठी असतील आणि 5 या फक्त आणि फक्त मुलींसाठी असतील, अशा व्यवस्था मी करते. तुमच्यावरती तुम्ही जे आत्ता पद्धतीने सांगता की मी काँग्रेसवासी आहे आणि तुम्ही काँग्रेसच्या मतांमध्ये संभ्रम करतात, संभ्रम निर्माण करतात मतदारांमध्ये, असा तुमच्यावर आरोप केला. ते आरोप करणारे ती आणि बी टीम आहे भाजपचे. कपिल अगदी 15 दिवस अगोदरपर्यंत बाळ्यामामा कुठे होता? शिंदे साहेबांकडे होता. आणि कपिल पाटलांची बी टीम आहे आणि हे सगळं राष्ट्रवादीने सुपारी घेऊन काँग्रेस संपवण्याचं काम केलेलं आहे. मी मूळचा काँग्रेसवासी विलासराव देशमुखांपासून तर पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्वच व्यक्तींपर्यंत, सर्वच मुख्यमंत्री महोदयांपर्यंत घरचे रिलेशन, मग अगदी टावरे असतील, टावरे साहेब असतील, शिंगडा साहेब असतील, अगदी सर्वांपर्यंत घरचे रिलेशन आहेत माझे. आणि मी जनरल सेक्रेटरी होतो 2013-14पर्यंत. आताही मी काँग्रेसचा सदस्य आहे. मी काँग्रेसच्या एकाच पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे. मी मतांसाठी नाही बोलत, मी भिवंडीच्या सुधारासाठी सांगतोय. मला खासदार होण्यासाठी मी निवडणूक नाही लढवत, तर इथल्या प्रत्येक मतदाराला खासदार इतके फॅसिलिटी, जसं जे फॅसिलिटी कपिल पाटील घेतो त्यांचे कुटुंबीय घेतात तशा फॅसिलिटीज देण्यासाठी निवडणूक लढतो.